नमस्कार. आता नवीन वर्षाची एकादशी येत आहे, जी 2 तारखेला म्हणजे सोमवारी आहे. तर आपण एकादशी नेहमीच धरतो, पण आता नवीन वर्षात आपण नवीन नियम आपल्याला लावून घ्यायचे आहेत, जे आपल्याला परमपूज्य पंडित मिश्रांनी सांगितले आहे, की एकादशीच्या व्रतात म्हणजे ज्यांची एकादशी असते, त्यांनी व्रताच्या दिवशी काय-काय नियम पाळायचे आणि एकादशी कशी करायची किंवा एकादशीच्या आदल्या दिवशी काय करायचे वगैरे जे नियम पंडित प्रदीप मिश्राजींनी सांगितले आहे, तेच मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. तर नवीन वर्षामध्ये आपण हा संकल्प करूया, की आपण जी पहिली एकादशी येईल, त्या एकादशीपासूनच आपण हा नियम फॉलो करूया. चला तर मग पंडित प्रदीपजी मिश्रांनी जे नियम सांगितले आहेत, ते आपण बघून घेऊया. तर पंडित प्रदीप मिश्रांजींनी पहिला नियम असा सांगितला आहे, की एकादशीच्या आदल्या दिवशी म्हणजेच दशमीच्या दिवशीच आपल्या मनामध्ये भक्तीचा संचार झाला पाहिजे. म्हणजे आपण आदल्या दिवशीच आनंदित राहिलं पाहिजे, की दुसऱ्या दिवशी एकादशी आहे आणि एकादशीच्या दिवशी आपले जे पापकर्म असतात, जे आपल्या हातून नकळत किंवा कळत-नकळत घडलेले असतात, ते एकादशीच्या दिवशी कटतात. म्हणजे एकादशीच्या दिवशी आपल्या पापांचा विनाश होतो. त्याच्यामुळे आपण एकादशीच्या आदल्या दिवशीच भक्तीचा संचार आपल्यामध्ये केला पाहिजे. आणि एकादशीच्या आदल्या दिवशी म्हणजे दशमीच्या दिवशी आपण असं काही खाल्लं नाही पाहिजे, की ज्यामुळे आपल्या दुसऱ्या दिवशीची जी एकादशी व्रत आहे, ते खराब झालं नाही पाहिजे. म्हणजे मांसाहार वगैरे आपण आदल्या दिवशीच केला नाही पाहिजे, की आपली दुसऱ्या दिवशी एकादशी आहे, त्याच्या आदल्या दिवशीच आपण मांसाहार वगैरे करायचं नाही आहे. आणि एकादशीच्या दुसऱ्या दिवशी देखील आपण मांसाहार वगैरे करायचा नाही आहे. तर भक्तीचा संचार आपल्या मनामध्ये एकादशीच्या आदल्या दिवशी म्हणजेच दशमीच्या दिवशी झाला पाहिजे आणि आपण असं काही खाल्लं नाही पाहिजे, की आपलं एकादशीचं व्रत खराब होईल. तर हा सर्वात पहिला नियम आहे, जो पंडित प्रदीपजी मिश्रांनी सांगितला आहे. आणि दुसरा नियम असा आहे, की एकादशीच्या दिवशी आपल्या हातून कुठल्याही झाडाचे पान किंवा फूल किंवा फांदी तुटली नाही पाहिजे. म्हणजे कुठल्याही झाडाला आपण नुकसान करायचं नाही आहे. ज्या दिवशी एकादशी असते, त्या दिवशी आपल्या हातून कुठल्याही प्रकारच्या झाडाला इजा पोहोचली नाही पाहिजे. म्हणजे त्याचे पान, फूल किंवा फांदी आपण तोडायचे नाही आहे. तर एकादशीच्या दिवशी चुकून देखील आपण झाडाला हात लावायचा नाही आहे किंवा फूल किंवा फांदी तोडली नाही पाहिजे. असे केल्याने आपण जे एकादशी व्रत करतो त्याचे पुण्य मिळत नाही आपल्याला, म्हणून आपण कुठल्याही प्रकारे झाडाला इजा पोचवायची नाही आहे. आपण दुसऱ्या कुणाला सांगून किंवा आदल्या दिवशीच पान, फूल तोडून घ्यायचं आहे. तर एकादशीचा दुसरा नियम असा आहे, की आपण ज्या दिवशी आपले एकादशीचं व्रत असतं, त्या दिवशी चुकून देखील गाईला चपाती किंवा भाकरी म्हणजे जे उपवासाला चालत नाही, ते दिले नाही पाहिजे. हां, तुम्ही एक जे फलाहार करतात, ते फळ तुम्ही एक गाईला दिलं तर चालेल. म्हणजे तुम्ही केळी, सफरचंद, द्राक्ष वगैरे जे खातात, जे फळ तुम्ही खाणार ते गाईला दिले तर चालेल. पण ज्यांची एकादशी आहे म्हणजे आपला जर एकादशीचा उपवास आहे, तर आपल्या हातून जे उपवासाला चालत नाही ते आपण गाईला द्यायचं नाही आहे. हां, तुम्ही दुसऱ्या कुणाला म्हणजे तुमच्या मुलाला, मुलीला किंवा घरात दुसरं कोणी असेल त्यांच्या हातून दिलं तर चालेल. पण आपली जर एकादशीचं व्रत असेल, तर आपण चुकूनही चपाती किंवा भाकरी किंवा जे उपवासाला चालत नाही ते गाईला खाऊ घालायचं नाही आहे. तर हा एक नियम आपण लावून घ्यायचा आहे. तर पुढील नियम असा आहे, की ज्या दिवशी आपली एकादशी असते, त्या दिवशी आपण ओम नमो भगवते वासुदेवाय किंवा श्री शिवाय नमस्तुभ्यम किंवा तुम्हाला जो गुरुने मंत्र दिला असेल किंवा तुम्ही जो मंत्र जप करत असाल, त्या मंत्राचा जास्तीत जास्त जाप आपण करायचा आहे. एकादशीच्या दिवशी आपण जास्तीत जास्त मंत्र जाप केल्याने आपल्याला पुण्यफळ मिळते. त्यामुळे आपण मंत्र जाप करत राहायचं आहे. आणि एकादशीच्या दिवशी पुढील नियम असा आहे, की आपण निंदकांपासून लांब राहायचे आहे. म्हणजे जे निंदक आहेत त्यांच्यापासून आपण लांब राहायचं आहे. आपलं एकादशीचं व्रत
असतं त्यावेळी. आणि जर समजा निंदक तुमच्याकडे येऊन कुणाची निंदा करून गेलं कुणी, तर तुम्ही 3 वेळेस भगवान सूर्यनारायणाचे दर्शन घ्यायचे आहे आणि आपले डोळे बंद करून सूर्यनारायण भगवानला नमस्कार करायचा आहे. यामुळे ज्यांनी जी निंदा केली असते ती निंदाचा आपल्याला दोष लागत नाही. त्यामुळे आपण कुणाचीच निंदा करायची नाही आहे किंवा कुणाकडून कुणाची निंदा ऐकायची देखील नाही आहे. हा एक नियम आपण आपल्या जीवनात नक्कीच आणून घ्यायचा आहे की ज्या दिवशी आपली एकादशी असते त्या दिवशी आपण निंदा करायचीही देखील नाही आहे किंवा निंदा ऐकायची देखील नाही आहे. तर हा एक नियम पंडित प्रदीपजी मिश्रांनी सांगितला आहे. तर पुढील नियम असा आहे की आपली ज्यावेळेस एकादशीचं व्रत असतं त्यावेळेस आपल्या हातून कुठल्याही जीवाचं नुकसान झालं नाही पाहिजे. म्हणजे कुठल्याही जीवाला इजा पोचली नाही पाहिजे. आपलं एकादशीचं व्रत असताना आपल्या हातून चुकून देखील कुठल्याही जीवाचं नुकसान झालं नाही पाहिजे. त्यांनी तर पंडित प्रदीपजी मिश्रांनी हा देखील नियम सांगितला आहे की आपण ज्यावेळेस आपली एकादशी असते त्यावेळेस घराला झाडू मारायचा नाही आहे. त्यामुळे जे बारीक जीव असतात म्हणजे मुंग्या वगैरे असतात त्यांच्या जीवाला म्हणजे हानी होते, त्या जीवाचा नाश होतो. त्याच्यामुळे आपण एकादशीच्या दिवशी झाडू मारायचा नाही आहे, दुसऱ्या कुणाला सांगायचं आहे. परंतु जर आपल्या घरात कोणी नसेल झाडू मारण्याला वगैरे ते काम आपल्यालाच करायचं असेल तर आपण करू शकतात. आदल्या दिवशीच सर्व घर स्वच्छ करून घ्यायचे म्हणजे दुसऱ्या दिवशी फक्त आपण थोडासा झाडू पूर्ण घराला झाडू मारला तरी देखील चालतो. तर आपल्यापासून कुठल्याही जीवाला नुकसान झालं नाही पाहिजे असा एक नियम एकादशीचा आहे. आणि एकादशीच्या दुसऱ्या दिवशी देखील आपण मांसाहार वगैरे केलं नाही पाहिजे. एकादशीच्या दिवशी तुळशीजवळ आपण दिवा लावायचा आहे आणि तुळशीजवळ आपण ओम नमो भगवते वासुदेवाय ह्या मंत्राचा जाप करायचा आहे. तुम्हाला जेवढा शक्य होईल तेवढा ह्या मंत्राचा तुम्ही जाप करू शकतात. म्हणजे तुम्ही 11 वेळेस, 21 वेळेस किंवा 108 वेळेस देखील हा मंत्र तुळशीजवळ बोलू शकतात. तर असा हा नियम आपण जे पंडित प्रदीपजी मिश्रांनी सांगितले आहेत ते नियम आपण आज बघून घेतले आहेत. तर आपल्याला जे जे नियम शक्य होतील ते आपण करायचेच आहे. आणि नवीन वर्षापासून आपणच अशी सुरुवात करूया एकादशीची म्हणजे आपल्याला ते नियम पुढे देखील फॉलो करता येतील. आणि एकादशीचं जे उद्यापन असतं ते आपण एक एकादशी झाल्यानंतर देखील करू शकतो. म्हणजे पंडित प्रदीपजी मिश्रांनी सांगितलं आहे की आपल्याला 26 एकादशी होईपर्यंत वाट बघायची नाही आहे. ज्यांना उद्यापन करायचं आहे ते कधीही एकादशीचं उद्यापन करू शकतात. पण एकदा तरी एकादशीचं उद्यापन केलं पाहिजे म्हणजे आपल्याला एकादशी केल्याचे फळ मिळते. म्हणजे एकादशीचे उद्यापन हे आपण जी एकादशी पकडतो त्याच्यात केलंच पाहिजे एकदा तरी. तर कुणी 26 होतं तेव्हा करतं, कुणी किती झालं तेव्हा करतं. पण पंडित प्रदीपजी मिश्रांनी सांगितले की एक एकादशी झाली किंवा तुमच्या कितीही एकादशी झाली तरीही तुम्ही उद्यापन करू शकतात. म्हणजे तुमची इच्छा असेल तेव्हा तुम्ही उद्यापन करून परत एकादशी पकडू शकतात. तर एकादशीचं आपण एवढे व्रत करतो म्हणजे एवढ्या मनापासून आपण एकादशीचे व्रत करतो तर आपण हे नियम नक्कीच फॉलो केले पाहिजे की आपल्या हातून कुठल्याही जीवाला नुकसान झाले नाही पाहिजे. आपण कुणाची निंदा देखील केली नाही पाहिजे. आणि गाईला आपण चपाती भाकरी किंवा जे उपवासाला चालत नाही ते पदार्थ खाऊ नाही घालायचे आहेत. आणि आपण कुठल्याही झाडाची फांदी फळ किंवा फूल तोडायचं नाही आहे ज्यावेळेस आपली एकादशी असते त्यावेळेस. तर असे काही नियम आहेत की जे अगदीच साधे सोपे आहेत ते आपण नक्कीच पाळू शकतो. तर त्यामुळेच आपल्याला एकादशी केल्याचे पुण्य मिळते. तर हे नियम आपण पाळायचे आहेत कारण आपण दिवसभर उपाशी राहून एकादशीचं व्रत करतो. त्यामुळे आपण हे नक्कीच फॉलो केले पाहिजेत. जर ही सगळी माहिती पंडित प्रदीपजी मिश्रांनी सांगितलेली आहे तीच मी तुम्हाला मराठीतून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे.
व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा.